तरी वारकरी संप्रदाय जन्माला आला कशासाठी? ज्ञानोबारायांच्या वेळेला काही साधू नव्हते, मठ नव्हते, संत नव्हते. अवमठ होते, फळ होते, संत होते, सगळं चालू. पण कोणी स्वतःला श्रेष्ठ समजत होता, कोणी हीनदीनपणे जगत होता. माणूस म्हणून या सगळ्या जनता जनार्दनाला एक करणं ईश्वराची लेकरं अमृतस्य पुत्रा. उपनिषदामध्ये सांगितलं या जगात कुठलाही भेद नाही, सगळे अमृतमयी त्या परमात्म्याची लेकरं आहे. कोणी वेगळा नाही. जसं सूर्याचं कोणतं किरण श्रेष्ठ आणि कोणतं किरण हलकं, प्रत्येक किरण ही सूर्यापासूनच येणार आहे. कोणतं श्रेष्ठ आणि कोणतं कनिष्ठ. तसं या जगामध्ये ज्या वेळेला भेदातून वाद आणि म्हणून वारकरी संप्रदाय जन्माला वाद आणि भेद नष्ट करण्यासाठी विश्वमय सुख निर्माण, समाजामध्ये स्थिरता, सुव्यवस्था. धर्म संस्थापना म्हणजे काय? सुव्यवस्था. धर्म संस्थापना शब्दाचा सरळ अर्थ आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा इथे येतो, परंतु भगवान शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गोष्टी आहेत. कारण जेव्हा शास्त्रानं काम भागत नाही, मी सांगितलं गोळ्या औषधानं भागत नाही, ऑपरेशन करावं, ऍडमिट करावंच, सलाह द्यावंच. पण संत महात्मे मात्र पूज्य माऊली बाबांसारखे तुकोबाराय, नामोबाराय, सकल संत मंडळी जी आपल्याला ते मात्र आपल्या आयुष्यभरामध्ये समाजाचं विचार परिवर्तन करत आहेत. जसं घरामध्ये आपली आई बहिणी त्या झाडत राहतात, पुसत राहतात, स्वच्छता करत राहतात. लेकरं आले, माणसं आले, पाहुणे आले, जेवण झाले, अमुक झालं, खराब हे होतच राहतं. वारा आलं, वादळ आलं, धूळ येते, खराब होत राहतं. पण ते माय मावल्यांचं काम त्यांचं चालू, तसं संतांचं काम चालू. या जगामध्ये हिंसा निर्माण होते, कधी दुही निर्माण होते, कधी द्वेष मत्सरावर समाज भरला जातो, हृदयावर दुर्भाग्य. जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणं, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणं, माणसा माणसामध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये तेढ निर्माण होणं, हे समाज व्यवस्थेचं लक्षण आहे. राष्ट्र जर अबाधित ठेवायचं असेल तर आम्ही पहिले भारतीय आहोत हे प्रत्येकानं म्हटलं पाहिजे. Oh,
पुरुष आहे आणि याच्यात नसलेलाही कोणी आपण अभंगाच्या माऊली महाराजांचा सप्ताचा कार्यक्रम काल्याचा कार्यक्रम पूर्ण सभामंडप भरूनही लोक मनामध्ये बसून पुन्हा गोविंदाने ऐकत आहात. संतांनी जोडण्याचं काम केलं. संतांचे विचार घेण्यासाठी अनेक वाक्य होते. नागरिक उत्सव कोणी निर्गुणवादी होते, कोणी सगुण. ज्ञानोबा राय प्रगट झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण हे गोविंदो रे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की व्यक्त आणि अव्यक्त हे तूच एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. देवा तुला जी भक्ती पोचते ती निराकाराच्या रूपाने भक्ती केली तरी पोचते. आणि देवाशालाच जायचं. मग होडीतून इकडून सुरेगाव मार्गे संकटेश्वराचं दर्शन घेऊन गेलं काय, मधून जामगावून पगडी जामगावून गेलं काय, आणि इकडं आता जो चांगला रस्ता झाला उद्देश वाडगाव आम्हीचा रस्ता उद्देश वाडगावून गेलं. परंतु जायचंय आपल्याला देवाशाला. तसं निर्गुण काय सगुण काय, हा पंथ तो पंथ, फक्त वैदिक पंथ पाहिजे. तुम्हाला सांग, वेदबाह्य असेल तर संत त्याला स्वीकारत नाही. वेदबाह्य लंड बोले तो पाषांड. भाषा थोडी कडक आहे तुकोबा राहायची, पण जो वेदबाह्य बोले, दुर्भाग्याने आजही काही पंथ असे आहेत हिंदू धर्मातले ब्रह्मसूत्र मानत नाही, त्याला वैदिक म्हणता येत नाही. अनेक पंथ वैदिक आहे. आता जर तुम्ही उदाहरण म्हणून सांगतो की स्वामी विवेकानंदांचा विचारधारेचा पंथ जगभर काम करताय पण वैदिक आहे. श्री श्री रविशंकरजींनी सुरू केलेला आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आहे, वैदिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेदबाह्य, म्हणजे मी त्यातला अभ्यास करून बोलतोय बरं,